हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 2 मधला सराव संच 1.2 बघणार आहोत. ओके, चला मग प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 काय आहे? खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांब्या दिलेल्या आहेत. त्रिकोण व लांबी दिल्यात. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? त्यावरून किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे की नाही ते ओळखायचं आहे. ओके, त्यांनी दिलेत आपल्याला त्रिकोण दिलेले आहेत. मग त्याच्यातला पहिला त्रिकोण कसा आहे? हा आहे त्रिकोण PQR. हा आहे किरण PM. ओके, आता सुरुवात करूया उत्तराला. दिलेलं काय आहे? त्रिकोण PQR मध्ये किरण PM हा QR ला बिंदू M मध्ये छेदतो. बिंदू कशात छेदतो? M मध्ये छेदतो. हे दिल्या आकृतीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत व यांच्या किमती दिलेल्या आहेत. PQ ची किंमत किती दिलेली आहे? 7. PR ची किंमत दिलेली आहे 3. QM ची किंमत दिलेली आहे 3.5 आणि MR ची किंमत दिलेली आहे 1.5. म्हणून मग मी आता काय करते? समजा मी गुणोत्तर घेते QM छेद MR बरोबर QM छेद MR बरोबर काय येणार? 3.5 छेद 1.5. किमती त्यांनी दिल्या 3.5, MR ची किंमत दिली 1.5. आता हा पॉइंट नकोय मला, मग मी काय करते? पॉइंट नंतर किती संख्या आहे? एकच संख्या आहे, म्हणून 10 न गुणते दोन्ही बाजूंना. 10 न गुणल्यानंतर काय उत्तर येणार? 3.5 गुणिले 10 बरोबर 35. 1.5 गुणिले 10 बरोबर 15. आता 15 आणि 35 कोणाच्या पाड्यात येतात? 5च्या पाड्या येतात. 5 त्रिक 15 आणि 5 7 35. उत्तर किती येते? 7/3. हे समीकरण क्रमांक 1 झालं. आता मी नेक्स्ट काय घेते? QP छेद PR किंवा PQ छेद PR असं जर बघितलं तर काय उत्तर येणार? PQ ची किंमत किती दिलेली आहे? QP किंवा PQ ची किंमत किती दिलेली आहे? 7 आणि PR ची किंमत किती आहे? 3. हा आहे समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 व समीकरण 2 ची उजवी बाजू समान आहे 7/3 7/3. मग डावी बाजू सुद्धा समान येणार आहे, म्हणून समीकरण 1 व समीकरण 2 नुसार मी काय लिहू शकते? QM छेद MR बरोबर PQ किंवा QP छेद PR असं लिहू शकते. आता हा काय आहे? त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये किरण दाखवलेला आहे. तो बाजू QR ला M बिंदू मध्ये छेदतोय आणि
QM छेद MR बरोबर PQ छेद PR हे गुणोत्तर साध्य करते. म्हणून आपण कशाचा वापर करायचा आहे? कोनदुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. म्हणून कोनदुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण काय म्हणू शकतो? किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे. किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे. हे सिद्ध होतं. पहिल्या प्रश्नामध्ये हे सिद्ध झालेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. त्यांनी काय आकृती दिली? पॉइंट आहेत P, Q, R, M 6, 8, 10 आणि 7. ही आकृती क्रमांक 2. त्रिकोण PQR मध्ये किरण PM हा QR ला बिंदू M मध्ये छेदतो. बिंदू M मध्ये छेदतो. ओके. आणि किमती दिलेल्या आहेत त्यांना. व PR ची किंमत आहे 7, PQ ची किंमत आहे 10, RM ची किंमत आहे 6 आणि MQ ची किंमत आहे 8. म्हणून मी काय लिहू शकते? गुणोत्तर घेते. म्हणून RM छेद MQ बरोबर RM ची किंमत आहे 6, MQ ची किंमत आहे 8. हे दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात येतात का? दोनाच्या पाड्यात येतात. 2 त्रिक 6, 2 चोक 8. किती उत्तर आलं? 3/4. हे समीकरण क्रमांक 1. आता मी काय घेते? RP किंवा PR छेद PQ. PR ची किंमत आहे 7 आणि PQ ची किंमत आहे 10. आता 7 आणि 10 ह्या कुठल्या तरी कोणाच्या तरी पाड्यात येतात का? म्हणजे एकदाच दोन्ही संख्या एकाच पाड्यात येतात का? नाही येत. 7 कोणाच्याच पाड्यात येत नाही, पण 10 येतो, 2च्या पाड्यात येते, 5च्या पाड्यात येते, 10च्या पाड्यात येते. ओके. मग त्यामुळं हे समीकरण क्रमांक यांना भाग देऊ शकतो की नाही देऊ शकत आपण. मग हे समीकरण क्रमांक 2. आता समीकरण 1 व समीकरण 2 यांची उजवी बाजू समान आहे का? नाही. म्हणून डावी बाजू सुद्धा समान होणार नाही. म्हणून आपण काय लिहू शकते? RM छेद MQ हे इक्वल नाही PR छेद PQ. म्हणून जर समान नसतील, गुणोत्तर त्यांचा समान नसेल, तर आपण हा PM हा त्याचा कोन दुभाजक होईल का? नाही होणार. म्हणून त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या व्यत्यासानुसार आपण काय म्हणू शकतो? किरण PM हा कोन QPR चा दुभाजक नाही. आहे का? नाही. दुभाजक नाही. हा प्रश्न क्रमांक 2 होता. पहिल्यातला दुसरा. आता पहिल्यातला तिसरा काय आहे? आकृती त्यांनी दिलेली आहे.
ही आकृती दिलेली आहे. मग त्यामुळं सेम त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय दिलंय? किरण पीएम हा काय आहे? क्यू आर ला कुठल्या बिंदूत छेदतो? बिंदू एम मध्ये, छेदतो. ओके. व पी आर ची किंमत आहे 10, पी क्यू ची किंमत आहे 9, एम आर ची किंमत आहे 4 आणि क्यू एम ची किंमत आहे 3.6. मग मी पहिल्यांदा गुणोत्तर घेते. गुणोत्तर काय घेते? आर एम छेद एम क्यू किंवा क्यू एम छेद एम आर. एम आर छेद क्यू एम. एम आर ची किंमत किती आहे? 4 आणि क्यू एम ची किंमत किती आहे? 3.6. मला पॉईंट घालवायचा आहे म्हणून मी कशानं गुणेल? 10 कारण की पॉईंट नंतर एकच संख्या आहे म्हणून 10 गुणते. जर 2 संख्या असत्या तर 100 गुणलं असतं. 4 गुणिले 10 बरोबर 40. 3.6 गुणिले 10 बरोबर 36. आता 40 आणि 36 कोणाच्या पाड्यात येतात? 4च्या पाड्यात येतात. 4 9 36 आणि 4 10 40. मग उत्तर काय येणार? 10/9. एम आर छेद क्यू एम ची किंमत किती आली? 10/9. हे समीकरण क्रमांक 1. आता पी आर छेद क्यू पी. पी आर छेद पी क्यू किंवा क्यू पी. पी आर ची किंमत किती आहे? 10 आणि पी क्यू ची किंमत किती आहे? 9. हे समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 व समीकरण 2 यांची उजवी बाजू समान आहे. 10/9 10/9. जर उजवी बाजू समान असेल तर डावी बाजू सुद्धा समान येईल. समान लिहू शकतो. म्हणून समीकरण 1 व 2 नुसार आपण काय लिहू शकतो? पी आर छेद पी क्यू बरोबर एम आर छेद क्यू एम. म्हणून आपण त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या व्यत्यासानुसार काय म्हणू शकतो? किरण पी एम हा कोन क्यू पी आर चा दुभाजक आहे. इथं आहे असणार आहे. म्हणून कुठल्या प्रमेयाचा वापर करायचा आहे? त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या व्यत्यासानुसार किरण पी एम हा कोन क्यू पी आर चा काय आहे? दुभाजक आहे. सराव संच 1.2 मधला हा पहिला प्रश्न इथे पूर्ण झालेला आहे. सराव संच 1.2 मधला पहिला प्रश्नामध्ये 3 गणित आहेत. तिन्ही गणित आता सॉल्व्ह केलीत. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. काय दिलंय आकृती त्यांनी? काय दिलंय? त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये पीएम ची किंमत किती दिलेली आहे? 15. पीएम बरोबर किती दिलेली आहे? 15. पी क्यू ची किंमत 25 दिलेली आहे. पी क्यू ची किंमत दिलेली आहे 25. ओके. पी क्यू ची किंमत 25 दिलेली आहे. पी आर ची किंमत किती दिलेली आहे? पी आर ची किंमत दिलेली आहे 20.
NR ची किंमत दिलेली आहे 8. तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का हे शोधायचं आहे. आपल्याला काय शोधायचं आहे, ही NQ समांतर बाजू QR ला किंवा RQ ला समांतर आहे की नाही शोधायचं आहे, ते बघणार आहोत. आता त्रिकोणामध्ये PR ची किंमत दिलेली आहे, PQ ची किंमत दिलेली आहे, PM ची किंमत दिलेली आहे आणि NR ची किंमत दिलेली आहे. आपल्याला फक्त शोधायचे की ह्या दोन्ही रेषा समांतर आहेत का. म्हणून आकृतीमध्ये त्रिकोण PQR मध्ये दरम्यानता काय आहे, P-M-Q. P नंतर M येते, नंतर M नंतर Q येते, ही दरम्यानता आहे. व P नंतर काय येणार आहे, N, आणि N नंतर काय येते, R येते. म्हणून मी काय लिहू शकते, PQ ची किंमत काय येणार आहे, PM अधिक MQ. PM अधिक MQ. PQ ची किंमत किती आहे, 25. PM ची किंमत किती आहे, 15. MQ ची किंमत काढूया. 15 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला गेल्यावर काय होणार, वजा होणार. 25 वजा 15 राहिले किती, 10. मग MQ ची किंमत किती आली, 10 आली. आपल्याला MQ ची किंमत हवी होती, ती 10 आली. आता आपण PN ची किंमत काढूया. ही एक दरम्यानता होती म्हणून असं काढलं. आता PR ची किंमत किती दिली, PR बरोबर काय लिहू शकतो आपण, PN छेद NR. PN अधिक NR, छेद नाही, अधिक NR. PR ची किंमत दिलेली आहे 20, PN ची किंमत माहित नाही. PN अधिक NR ची किंमत आहे 8. आता 8 अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार, 20 वजा 8. PN 20तून 8 गेले, राहिले 12. PN ची किंमत किती आलेली आहे, 12. आपल्याला आता सर्व व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, किमती मिळालेल्या आहेत. त्यानुसार आता त्रिकोण PQR मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, NM ही समांतर आहे की नाही तेच दाखवायचं आहे. म्हणून त्रिकोण PQR मध्ये मी काय लिहू शकते, PN छेद NR. PN ची किंमत किती आहे, 12 छेद NR ची किंमत आहे 8. दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात येतात, 4च्या. 4 दोणे 8 आणि 4 त्रिक 12, म्हणजे काय उत्तर येते, 3 छेद 2. हे समीकरण क्रमांक 1. आता PN छेद NR घेतला. आता आपण नेक्स्ट PM छेद MQ घेऊया. PM छेद MQ. PM ची किंमत आहे 15, MQ ची किंमत आहे 10. दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात येतात, 5च्या पाड्यात येतात. 5 दोणे 10, 5 त्रिक 15, म्हणजे 3 छेद 2. हे समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 व 2 यांच्या उजव्या बाजू समान आहेत. उजव्या बाजू समान असतील तर डाव्या बाजू पण समान लिहू शकतो. म्हणून समीकरण 1 व 2 नुसार आपण काय लिहू शकतो, PN छेद NR बरोबर PM छेद MQ. PN छेद NR बरोबर PM छेद MQ. हे काय आहे, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय इथं सिद्ध होते. मग जर हे असेल तर आपल्याला काय दाखवायचं आहे, NM ही समांतर आहे का. असेल का समांतर, हो असेल, कारण की हे दोन्ही गुणोत्तर समान येत असतील तर NM ही नक्कीच RQ किंवा QR ची समांतर रेषा असेल. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार इथं काय वापरायचं आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार NM ही समांतर असणार आहे RQ ला
किंवा QR ला. आपल्याला हेच दाखवायचं होतं, समांतर आहे. हा प्रश्न क्रमांक 2 समजला असेल. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. काय त्यांनी दिलंय? त्रिकोण MNP मध्ये NMचा कोण M चा NQ हा त्यांनी दिलेला आहे दुभाजक. त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे, हा दुभाजकच आहे. जर MN ची किंमत किती दिलेली आहे? 5. MN ची किंमत दिलेली आहे 5. PN ची किंमत दिलेली आहे 7. MQ ची किंमत दिलेली आहे 2.5. तर आपल्याला काय सांगितलंय? QP ची किंमत किती? ही किंमत काढायची आहे. मग जेवढं दिलंय त्याचाच वापर करून, त्याने ऑलरेडी दिले हा दुभाजक आहे, म्हणजेच कोण दुभाजकाचा प्रमेयाचा वापर करू शकतो आपण इथं, डायरेक्ट करू शकतो. त्रिकोण MNP मध्ये कोण M चा NQ हा काय आहे? दुभाजक आहे. किमती दिल्यात. MN बरोबर 5, PN बरोबर 7, NQ बरोबर 2.5. QP काढायचा आहे. म्हणून कशाचा वापर करताय? त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. प्रमेयानुसार काय लिहू शकते? MN छेद PN बरोबर NQ छेद QP. MN छेद PN बरोबर NQ छेद QP. MN ची किंमत आहे 5, PN ची किंमत आहे 7, NQ ची किंमत आहे 2.5 आणि QP ची किंमत आहे ही शोधायची आहे. QP इथं भागिले इकडे आल्यावर काय होणार? गुणिले, म्हणजे QP बरोबर 2.5. 7 इथे भागिले इकडे आल्यावर काय होणार? गुणिले होणार, छेद 5. तर भाग देऊया. 5 एके 5, 5 5 25, म्हणजे 0.5 गुणिले 7. 0.5 गुणिले 7. आता इथं काय आहे? 0.5 गुणिले 7 येणार. 7 5 35. मग पॉइंट नंतर किती संख्या आहे? फक्त एकच संख्या आहे, म्हणजे एका संख्येनंतर पॉइंट येणार. मग QP ची किंमत किती असणार आहे? 3.5 मिळाली. हा आपला प्रश्न क्रमांक 3 छोटा होता, समजला असेल आपण काय केलंय ते. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघू. त्यांनी काय दिलेलं आहे? त्रिकोण ABC मध्ये हा कोण 60चा आहे आणि हा सुद्धा कोण APQ हा 60चा आहे आणि कोण PBC हा सुद्धा 60चा आहे. मग आपल्याला काय दाखवायचं आहे? AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे दाखवायचं आहे. म्हणून त्रिकोण ABC मध्ये दिलेल्या गोष्टी लिहायच्या आहे. काय दिलंय? कोण APQ बरोबर 60 अंश. ओके. व कोण PBC सुद्धा किती अंशाचा आहे? 60. म्हणजे दोन्ही कोण कसे असतात? एकरूप होतील. म्हणून कोण APQ एकरूप कोण PBC. म्हणून हे कोण कसे आहेत? एकरूप आहेत. आणि हे कोण कसे सांगू शकतो आपण? संगत कोण आहेत हे कोण. ओके. म्हणून संगत कोण कसोटी नुसार आपण काय म्हणू शकतो? PQ ही BC ला कशी असेल? समांतर असेल. रेख PQ ही
रेख BC ला समांतर आहे. आता त्रिकोण ABC मध्ये PQ समांतर BC जर असेल तर आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय लिहू शकतो? AP छेद PB बरोबर AQ छेद QC. AP छेद PB बरोबर AQ छेद QC. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. AP छेद PB बरोबर AQ छेद QC. छोटा आहे उत्तर, एकदम एकच ओळीचं आहे, लक्षात घेण्यासारखी. बाकी सगळं सोपं आहे. प्रश्न क्रमांक 4 समजला असेल. आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. त्यांनी चौकोन काय दिलाय? ABC आणि D हा समलंब चौकोन आहे. हा चौकोन कसा आहे? समलंब चौकोन आहे. आणि बाजू AB ही समांतर आहे बाजू PC ला, PQ ला. बाजू AB ही समांतर आहे PQ ला आणि PQ समांतर आहे BC ला. म्हणजे या तिन्ही ज्या बाजू आहेत त्या एकमेकींना समांतर आहेत. AP ची किंमत दिलेली आहे 15. AP बरोबर 15 दिलेले आहे. PD ची किंमत दिलेली आहे 12. QC ची किंमत दिलेली आहे 14. तर आपल्याला कशाची किंमत सांगितली? BQ ची किंमत सांगितली. आता समलंब चौकोन ABCD मध्ये ह्या चौकोनामध्ये काय दिलंय त्यांनी? AB समांतर आहे PQ ला आणि PQ सुद्धा समांतर आहे DC ला. आता ह्या तीन समांतर रेषा असू शकतात. AB समांतर PQ समांतर DC. ह्या रेषा तीन रेषा एकमेकींना समांतर आहेत आणि AD BC ह्या त्यांच्या छेदिका असू शकतात. AD आणि BC ह्या त्यांच्या छेदिका असू शकतात. म्हणून तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या प्रमेयानुसार आपण काय लिहू शकतो? AP छेद PD बरोबर BQ छेद QC. AP छेद PD बरोबर BQ छेद QC. AP ची किंमत त्यांनी किती दिलेली आहे? 15. PD ची किंमत किती दिलेली आहे? 12. BQ ची किंमत काढायची आहे आणि QC ची किंमत दिलेली आहे 14. आता 14 इथं भागिले आहे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर होईल गुणिले. म्हणून 15 गुणिले 14 छेद 12 बरोबर BQ. आता 12 आणि 15, 12 ही 15 आणि 14 ला भागिले आहे. मग दोन्ही संख्या कशामध्ये येतात? तीनाच्या पाड्यात येतात. 3 चोक 12, 3 पाची 15. 14 गुणिले 15, 4च्या पाड्यात 14 येतात का? नाही येत. मग आपण यांचा गुणाकार करूया. 14 एके 14, 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42, 14 चोक 56, 14 पाची 70 छेद 4. इथं भागाकार करूया आपण. 4 ने 70 ला भागू. 4 एके 4, 4 दोन्ही 8 मोठे होतात 7 पेक्षा. मग 7तून 4 गेले राहिले 3. हातचा शून्य खाली आला, शून्य वरचा खाली आला. ओके. मग आता काय राहणार? 4च्या पाड्यामध्ये 30 येतात का? नाही. 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सता 28, 4 सता 28, 4 8 32 मोठे होतात म्हणून 4 सता 28 घेतले. 30तून 28 गेले राहिले 2. आता इथं
इथं शून्य नाहीच आहे म्हणून मी काय करते इथे शून्य देते, पण एक वेळा शून्य घेतल्यावर इथं काय द्यायचा, पॉईंट द्यायचा. एक्स्ट्रा शून्य घेतल्यामुळे इथं पॉईंट दिला. मग 4च्या पाड्यामध्ये 20 कधी येते, 4 पंचे 20. ओके, 4 70ला भागल्यावर उत्तर किती येते, 17.5. मग BQ ची किंमत किती आली, BQ बरोबर 17.5. हेच तुमचं उत्तर. सराव संच 1.2 मधले आपण टोटल 5 गणित बघितलेले आहेत. असेल जे काय एक्सप्लेन केले ते तुम्हाला समजलं असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, मी जे काय सांगते ते तुम्हाला समजत असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. आता